भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची नावे जशी चर्चेत येत आहेत तसे धक्का आता भाजपला बसणार आहेत. भाजपला पहिला धक्का प्रभाग क्रमांक 10 मध्ये बसला. या ठिकाणी इच्छुक असणारे भाजपचे राजेंद्र मुळीक यांनी पक्षाला चोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. जयंत पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. राजेंद्र मुळीक यांच्या पक्षप्रवेश आणि प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बळ मिळालंय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केलं. राजेंद्र मुळीक प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण गटातून इच्छुक होते. भाजपने त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार, बाबू पटेल, यशवंत माळी, शहनशाह मकानदार, गजानन कोळी, प्रवीण मुळीक, संभाजी बेडगी, नंदकुमार माळी, अमजद पटेल, हसन मेस्त्री, अजय मुळीक, कुणाल मुळीक, रवी पटेल, पुरुषोत्तम पटेल, शशिकांत माळी, राजू पवार, अजिंक्य पाटील, शेखर कोळेकर आदी जण उपस्थित होते.